न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। फारुख शाब्दी जिंकले, बाकी सर्वच हरले। फारुख शाब्दी जिंकले, बाकी सर्वच हरले। सोलापूर शहर मध्य मतदारसंघात हे काय घडलंय? यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लक्षात राहणारी ठरली आहे। एका मुस्लिम समाजावर आमदार होऊ शकत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं असलं तरी या निवडणुकीत एमआयएमचे उमेदवार फारुख शाब्दी यांनी मात्र सर्वांची मनं जिंकली आहे। या निवडणुकीचा निकाल आणि मिळालेलं मत पाहता फारुख शाब्दी जिंकले आणि इतर सर्वच हरले असंच म्हणावं लागेल। काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे या खासदार झाल्यानं त्यांच्या मतदारसंघात आमदार होण्यासाठी अनेक इच्छुकांना संधी निर्माण झाली। काँग्रेस पक्षाकडून मोची समाज आणि मुस्लिम समाज उमेदवारीसाठी आक्रमक पाहायला मिळाला। शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी ही इच्छा व्यक्त केली होती। काँग्रेस पक्षानं सुरुवातीला बाबा मिस्त्री यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला, परंतु मिस्त्री यांनी नकार दिला। त्यामुळे मुस्लिम आणि मोची समाजाला उमेदवारी न देता चेतन नरोटे यांना उमेदवारी दिली। दुसरीकडे फारुख शाब्दी हे तर एमआयएम कडून फिक्स होते। हा मतदारसंघ पारंपरिक शिवसेनेचा असल्यानं शिवसेनेनं सुद्धा या मतदारसंघातून मागणी केली होती। त्यासाठी मनीष काळजे आणि शिवाजी सावंत हे इच्छुक होते। जागा वाटपाच्या ॲडजस्टमेंट मध्येची जागा भाजपनं घेतली। देवेंद्र कोटे यांना उमेदवारी दिली। एकूणच या मतदारसंघाचा विचार केला तर 2009, 2014 आणि 2019 मध्ये काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या विजयी झाल्यात। प्रत्येक वेळी चौरंगी पंचरंगी लढती या ठिकाणी होतात। यामध्ये 2014 मध्ये प्रणिती शिंदे या 47,000वर गेल्या होत्या, त्यानंतर त्या 52,000वर गेल्या। एकूणच हे मतदान पाहता निवडणुकीत भारतीय जनता पार्टीनं किमान 70,000 मतांची अपेक्षा ठेवली होती, तर एमआयएम पक्षानं 2019 वेळी मिळालेले 38,900 मध्ये त्यावर 60 ते 65,000 मते घेण्याचा निश्चय केला होता। या विधानसभा मतदारसंघात सर्व समाजाची मते जो उमेदवार घेतो तो विजयी होतो असा इतिहास आहे। त्यामुळे फारुख शाब्दी यांना जरी मुस्लिम समाजाची 50,000 मतं या निवडणुकीत मिळतील आणि त्यावर आणखी 10 ते 15,000 इतर समाजाची मते घेऊन विजयी होण्याचा संकल्प केला होता। मतदान उत्साहात झालं। काँग्रेसनंही ताकद लावली होती। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानंही शेवटची निवडणूक समजून कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम केलं। या निवडणुकीत काँग्रेसला जरी विजय मिळणार नसला तरी किमान ते 30 ते 35,000 पर्यंत पोहोचतील। त्याचबरोबर अडम मास्तर 15 ते 20,000 पर्यंत जातील असे अनेकांना अपेक्षा होती। भाजप आणि एमआयएम मध्ये अटीतटीची लढत होऊन दोघांपैकी एक जण विजयी होईल असा अंदाज वर्तवला जात होता, परंतु झाले उलटेच। भारतीय जनता पार्टीनं 1 लाखपेक्षा अधिक मतं घेतली। भाजपचे देवेंद्र कोठे 48,000च्या मताधिक्यानं विजयी झाले, पण शाब्दी यांनी 2019च्या निवडणुकीत तुलनेत 23,000 मतं अधिक घेतल्याचं पाहायला मिळाले। त्यांना 61,400 मतं मिळाली। सोलापुरात एका मुस्लिम कार्यकर्त्याला मिळालेली ही सर्वाधिक मतं आहेत। भाजप सोबत शिवसेना होती, राष्ट्रवादी होती, त्यांचे अनेक कार्यकर्ते होते, यंत्रणा होती, परंतु फारुख शाब्दी यांच्याकडे केवळ असुद्दीन ओवेसी यांची सभा वगळता त्यांनी स्वतःचीच यंत्रणा लावली होती। या निवडणुकीत काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला मतदारांनी थेट नाकारलं आणि ती मते भाजपला मिळाली। त्यामुळे एमआयएमचा पराभव झाला। एकूणच ही निवडणूक पाहता फारुख शाब्दी यांनी अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केल्याचं पाहायला मिळाले। त्यांची नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा तसेच या निवडणुकीत हिंदूंनी मुस्लिमचा कोणताही वाद चव्हाट्यावर येऊ नये याची सुद्धा काळजी त्यांनी घेतली होती। आपल्या प्रचारात त्यांनी भगवे, निळे, हिरवे, पांढरे हे सर्व झेंडे वापरले। त्यामुळे संवेदनशील अशा या मतदारसंघात पोलिसांना कोणतीही अडचण झाली नाही। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।